त्याचं कारण कधीच न बोलणारे गायत्री कमीत कमी स्वतःचं नाव तरी सांगून गेले. आणि कला शाखेकडे असलेल्या उत्स्फूर्तपणानं वैष्णवीनं या ठिकाणी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तिचं फार मार्मिक, थोडं पण मार्मिक असं मनोगत व्यक्त केलं. तिनं जे सांगितलं की आता जी मूव्ही दाखवली जाणार आहे ती पाहायला का आले, कारण मूव्हीमधून सायन्स चांगलं कळतं, चांगलं समजतं, उमगतं. खूप मार्मिक तिनं विधान केलेलं आहे. असं आज 28 फेब्रुवारी खरं तर एकूणच भारत देशाच्या दृष्टीनं एक अत्यंत अभिमानाचा आणि आपणा सर्वांच्या गौरवाचा असा हा दिवस आहे की ज्या भारत देशाला खरं तर विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची एक फार दीर्घ, प्राचीन, पूर्वापार अशी एक मोठी परंपरा आहे. परंतु या परंपरेला खरं तर कुठेतरी एक खंड पडला, एक प्रचंड मोठा गॅप पडला आणि आपण पुन्हा एकदा अश्मयुगीन किंवा रानटी अवस्थेतल्या जगणाऱ्या माणसांपर्यंत परत तशा पद्धतीनं जगायला लागलो. परंतु आपल्याला असं सांगितलं जातं की या पद्धतीचं खूप मोठं ज्ञानाचं संचित या ठिकाणी होतं. इथं चार्वाक सारखा एक मोठा संशोधक होऊन गेला. खूप अशी नाव, भास्कराचार्याचं नाव घेतलं जातं. आपण ही परंपरा सांगतो, परंतु मधला जो काळ आहे हा एक अंधार युग मानला गेलेला आहे आणि त्या अंधार युगाला छेदण्याचं काम, त्याला भेदण्याचं काम आधुनिक काळातल्या शिक्षणानं आणि विज्ञानानं केलं. आणि त्यामधला एक क्रांतिकारक दिवस म्हणजे हा 28 फेब्रुवारी आहे. आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं की हा विज्ञान दिन का मानला जातो, नॅशनल सायन्स डे का मानला जातो, तर 28 फेब्रुवारी 1930ला आशिया खंडातलं पहिलं नोबेल पारितोषिक, भारत देशातलं पहिलं नोबेल पारितोषिक डॉक्टर C.V. रमण, चंद्रशेखर रमण यांना मिळालं भौतिकशास्त्रातल्या संशोधनात. आणि म्हणून मग हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. आज या घटनेला जवळजवळ म्हणजे 54 ते 56 वर्ष झालेली आहे. सॉरी 94 ते 96 वर्ष झालेली आहे. आणि मग सेंच्युरी होत असताना त्या संशोधनानंतर या भारत देशाची वाटचाल विज्ञानाच्या दृष्टीनं कशी झाली आहे, आपण आतापर्यंत त्या बाबतीमध्ये किती छलांग मारलेली आहे, संशोधनात आपण किती उंचीवर पोहोचलेलो आहे, त्याचं सतत आणि सतत एक चिंतन व्हावं, त्याचा एक मागोवा व्हावा आणि त्यातून पुढं एक नवी दिशा मिळावी म्हणून यासारखे हे डेज साजरे केले जातात. जसं तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये 23 तारखेला काहीतरी स्पेस डे घेतला होता, म्हणजे अवकाश यान दिन किंवा अवकाश दिन घेतला होता आणि त्या निमित्तानं काही स्पर्धा घेतल्या होत्या. त्या स्पर्धेतल्या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनाही पारितोषिके आत्ता देण्यात आली. म्हणजे ज्यामध्ये यश आहे, अनिता की अंकिता आहे, सानिका आहे, योगिता आहे आणि गायत्री आहे. यांनी मग त्या काळातल्या घेतलेल्या स्पर्धेत जे यश मिळवलं म्हणून त्यांना आता आपण प्रमाणपत्र दिले. मला माझ्या मनातली जी संकल्पना आहे सतत या प्रक्रियेतली, ती प्रत्यक्षामध्ये फिजिक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून आत्ता पहिल्यांदा मला उतरवली जाताना पाहून खरं तर खूप आनंद झाला आहे, खूप कौतुक वाटतंय. खरं तर या टीमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. बाय द स्टुडंट फॉर द स्टुडंट, फार मोठी ताकद आहे याच्यामध्ये. आणि माझं ज्यावेळी आगमन झालं तिथे पोस्टर प्रेझेंटेशनचं इनॉग्रेशन करत असताना, तर मला वाटलं आता बाहेरून कोणी बाउन्सर धरून आणले की काय म्हणून. म्हणजे इतका तो छान तसा युनिफॉर्म बीम आणि मागं ते लिहिलेलं वगैरे भारी वाटलं. मी बोललो तिथं तसं, ते विनोदानं जरी बोललेलं असलं तरी
त्या कलर चॉईस पासून तर त्याच्या त्या प्रेझेंटेशन पर्यंत त्याच्यात एक संकेत आहे, एक अर्थ आहे. तर हा बाय दी स्टुडंट फॉर दी स्टुडंट हा तर खरा आत्मा आहे शिक्षण प्रक्रियेमधला. म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये कुठल्याही बाबतीतलं संशोधन सर्वोच्च का होतं, तिथं खरं तर शिक्षणाची सुरुवातच या पद्धतीनं झाली. तिथं शिकवण्यापेक्षा शिकण्याला जास्त प्रवृत्त केलं जातं आणि आपल्याकडं शिकवण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे शिक्षकांनी वर्गात टीचिंग करावं, शिक्षकांनी वर्गात नोट्स द्याव्यात, शिक्षकांनी अगदी पार प्रश्नाची उत्तरं आयती लिहून द्यावी, शिक्षकांनी अगदी पार प्रश्नपत्रिका जी असते ती प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून देण्यासाठी कसं लिहावं हे सांगावं. म्हणजे इतकं आपण विद्यार्थ्यांना पंगू करण्याची प्रक्रिया या शिक्षणाच्या व्यवस्थेत आहे. परंतु फॉरेन कंट्रीजमध्ये ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथं शिकवण्यापेक्षा शिकण्याला प्रवृत्त केलं जातं. त्या मुलाला प्रत्यक्ष हे सगळं म्हणजे त्याला फक्त सांगितलं जातं की अमुक रेफरन्स बुक वाच, अमुक हे कर, तमुक असं कर, फक्त एवढं सांगितलं जातं. प्रत्यक्ष कृती त्या मुलांना करायची असते, त्या विद्यार्थ्यांना करायची. त्याचा फायदा हा होतो की मुलांनाच मुलांसाठी मुलांच्या माध्यमातून गोष्टी कराव्या लागतात. आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन आहे, नाही असं नाही, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होत नाही कारण आपण अजून पारंपरिक त्या ढाच्यामधून स्ट्रक्चरमधून बाहेर यायला तयार नाही की जिथं शिकवण्यापेक्षा शिकण्याला प्रवृत्त केलं जावं ते होत नाही कुठल्याही बाबतीत. फक्त सायन्स फॅकल्टीज म्हणत नाही, आमच्या ह्युमॅनिटीजमध्ये सुद्धा. आणि मग बाजारात मिळणाऱ्या आयत्या नोट्स, पॉकेट बुक्स, 21 अपेक्षित, प्रगती, आणखी आता नवीन नवीन काय काय आलेले असतील, हे सगळे आयतं मटेरियल आमच्या ताब्यात आहे. आणि मग नुसतं घोकायचं आणि तिकडं जाऊन ओकायचं एवढंच आहे. परीक्षेला जायचं ओकायचं, मेंदूत आणि मनात ते साठत नाही. आणि मग त्यातून कशा इनोव्हेशन कसं येणार, इनोव्हेशन येऊ शकत नाही. आयते पॉकेट बुक्स मिळवून जर आपण परीक्षा देणार असू आणि डिग्र्या घेऊन बाहेर पडणार असू तर इथं बेकारांची फौजच होणार आहे. आणि मग त्याला आपण सेल्फ स्टडी नावाचा पार्ट आहे, तो अत्यंत महत्त्वाचा असतो, तो विसरतो. आणि सायन्सचा आत्मा खरं तर कुठल्याही याचा आत्मा हा खरं तर सेल्फ स्टडी आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच कौतुक का केलं की बाय दी स्टुडंट आणि फॉर दी स्टुडंट याच्यातूनच खरी जडणघडण आहे. याच्यातूनच खऱ्या अर्थानं एक ऊर्जेचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे. अदर डिपार्टमेंटच्या स्टुडंट्सनं सुद्धा याच्यातून एक योग्य तो बोध घेतला पाहिजे. आपल्या डिपार्टमेंट अंतर्गत ज्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि ते डेली लेक्चर्स सुद्धा, मी सुद्धा टीचर्सला नेहमी सांगत असतो की वर्गात जाताना तुम्ही सगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरा. सगळ्या, जसं तिथं पोस्टर प्रेझेंटेशन आता पाहून आलो मी, तिथं ठेवलेले जे मॉड्यूल्स आहेत, मॉडेल्स आहेत ते पाहून आलो. तिथं एक सेल्फी पॉईंट आहे, त्याच्यात फोटो पण काढून आलो एक चांगला. म्हणजे हे सगळं मुलांनी तिथं सगळं रचनात्मक ठेवलेलं आहे. खरं मुलांमध्ये खूप खचाखच प्रतिभाशक्ती भरलेली असते, पण ती प्रतिभाशक्ती कृतीतून उतरवताना ती या पद्धतीने उतरली नाही. मग आता सूत्रसंचालन करणारी आपली प्रज्ञा आहे पहा, असं काही नाही, मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन करू शकतात. अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांचं त्यांना दिली पाहिजे संधी. ही जडणघडण आहे, खऱ्या अर्थानं स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन आहे. ग्रुप डिस्कशन्स असतात, तुम्ही आता सेमिनार्स घेतले एका हॉलमध्ये, काही टॉक घेतले, तिथं चित्रकला स्पर्धा समजा, त्या माध्यमातून आपली प्रतिभा व्यक्त करता येते. क्विजमधून आपलं बुद्धिमत्ता जी आहे ती पाजळता येते चांगली. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीज फक्त ॲक्टिव्हिटीज नाही आहेत, ती तुमच्या जडणघडणीची एक वर्कशॉप आहे, कार्यशाळा आहे. लक्षात घ्या, यातूनच खऱ्या अर्थानं आपण सर्वगुण संपन्न व्हायला मदत होत असते, सर्वांगीण विकास व्हायला मदत. आणि सायन्समधला हाच पार्ट महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी वैष्णवीनं एक उत्स्फूर्तपणानं मनोगत व्यक्त केलं, तिने एक अपेक्षा व्यक्त केली की मूव्हीमधून, अगदी खरं आहे की रंजनामधून उद्बोधन ही आपली प्राचीन पूर्व परंपरा आहे. त्यातून सायन्स म्हटलं की मग त्याचे ते सगळं ते फॉर्म्युले, त्याचं ते सगळं ती एक ठराविक साचेबद्ध असलेली ती भाषा,
त्याच्यामधली ती असलेली परिभाषा, त्या परिभाषेतले ते जड शब्द ठराविकच असतं ते सगळं, पण ते जड वाटतं. त्याच्यामध्ये असा एक सौंदर्याचा लालित्याचा स्पर्श नसतो. आणि चित्रपटामधून ते कथापट असतो, आपली एक मानसिक त्याच्याविषयीची एक समज असते आणि मग आपण गुंततो तो. त्याच्यातून सायन्स फिक्शन नावाचा प्रकार पुढे येतो पहा. तर सायन्स फिक्शननं भारतीय संस्कृती तर खचाखच भरली आहे. म्हणजे आई आपल्याला लहान बाळ असताना त्या बाळाला भरवत असताना किंवा झोपवत असताना चांदमामा भागला असता, लिंबोनीच्या झाडामागे लपला असता. पण त्याच्या मागे एक सायन्स आहे, लक्षात घ्या. फक्त ते कानाला ऐकायला गोड वाटतं गाणं, ते त्याच्या कानावरून जातं. तो सायन्सची जोडण्याचा पार्ट असतो. किंवा जे चंद्र तारे असतात त्याच्याशी जे काही खेळ चाललेले असतात लहान असताना, त्याच्या संबंधातल्या गोष्टी सांगितल्या जातात. तर सायन्स फिक्शन नावाचा जो पार्ट आहे हा सुद्धा एका वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीनं कल्पना करून लढवून भविष्यात असं होऊ शकतं अशी कल्पना केली आणि ती कथेतून मांडली आहे, ती कादंबरीतून मांडलेली आहे. आपल्याकडे बरेच असे वैज्ञानिक आहेत, जयंत नारळीकरांसारखे वैज्ञानिक आहेत की ज्यांनी सायन्स फिक्शनमध्ये फार मोलाची अशी भर घातलेली आहे, फार मोलाची. आणि असे खूप लेखक आहेत की जे विज्ञान संशोधक आहेत, पण त्यांनी फिक्शनचा वापर करून अत्यंत सौंदर्यात्मक पद्धतीनं कथांमधून, कादंबऱ्यांमधून सायन्स मांडलेला आहे, कल्पना लढवलेली आहे. म्हणजे आम्हाला लहान असताना ज्या विज्ञान कथा आम्ही ऐकायचो, जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथा वाचायचो, की कॉम्प्युटरचा शोध लागण्यापूर्वी तशी एक कल्पना केली. आता माझ्या काळातली एक कथा माझ्या समोर अशी आहे की त्या काळात आपण कल्पनाच करू शकत नव्हतो की भविष्यामध्ये की वायर वियर काही न लावता माणसं एकमेकांशी संभाषण करू शकतील हजारो किलोमीटरवर एकाच वेळी. कल्पनाच करू शकत नव्हतो. म्हणजे मी स्वतः नोकरीत येईपर्यंत मोबाईल नव्हता. मोबाईल आलाच कधी पहा. पण जिथून सुरुवात झाली पहा, तुमच्या टेलिग्राम पासून सुरू झाली, तिथून झालेली ही सुरुवात आहे. तार, त्याला आम्ही तार पाठवणे असं म्हणतो, तिथून सुरू झालेली ही आहे आधुनिक काळात भारतामध्ये. आणि आज आम्ही पार अगदी त्याच्या अत्युच्च टोकावर. किंवा त्या काळामध्ये अशी एक संकल्पना होती की माणसं हवेमध्ये तरंगतील. एका लेखकानं त्याच्या कथेतून हे मांडलं, हवेमध्ये तरंगतील. आता हवेमध्ये उडणारी टू व्हीलर सुद्धा यायला लागली, छोटी छोटी विमानं पण आता तयार व्हायला लागली. भविष्यामध्ये आता सगळी अशी माणसं तरंगणारीच दिसतील रस्त्यानं आपल्याला मोठ्या मोठ्या शहरांमधून. आता प्रायव्हेट 2 सीटर 5 सीटर हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली. आता ज्याची क्षमता आहे त्यांना फार स्वस्तात भविष्यामध्ये ही हेलिकॉप्टर्स मिळतील आणि ते घेऊ शकतील. आणि मग हवेत अशी हेलिकॉप्टर उडताना दिसतील आपल्याला. पण ही कल्पना त्यावेळेच्या फिक्शनमध्ये मांडलेली आहे आणि आता ती प्रत्यक्षात आली. म्हणजे थोडक्यामध्ये लेखक साहित्यिक हे सुद्धा एक प्रतिभाशाली असतात आणि ते अशी कल्पना करतात. आणि विज्ञान संशोधक जे असतात ते त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी रात्रदिवस धडपडत असतात. आणि त्याच्यासाठी मग तुमच्या लॅबोरेटरीज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि मग आज आपण विज्ञान दिन साजरा करत असताना खरं तर या सगळ्याचं मर्म कुठं आहे? मला वाटतं प्रीतीनं प्रास्ताविक केलं, प्रीतीनंच केलं, प्रमोद नाही हिनं केलं, गोंडवेनं केलं ना, राईट, अंकिता. तर प्रीती किंवा रोकडे प्रमोद ही नावं, ही मुलं जी आहेत वेगवेगळ्या याच्यात भाग घेऊन स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्यातूनही कोणीतरी व्यक्त व्हावं असं मी त्यासाठी यांना थोडं बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तर असं तर ज्या महान शास्त्रज्ञांच्या त्या पुरस्कार प्रित्यर्थ आपण हा डे साजरा करतो आहोत, हा फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नाही. हा डे फार व्यापक अशा गोष्टींशी संबंधित आहे. आणि भारत देशामध्ये प्रतिभाशक्ती ही खचाखच भरलेली आहे प्रत्येकामध्ये. फक्त इम्प्लिमेंटेशनला आम्ही थोडेसे, जसं आत्ता मी बोलल्यानंतर लाज काज 2-5 जण पुढे आले. हा इम्प्लिमेंटेशनचा जो एक भाग असतो
आम्ही इम्प्लिमेंटेशन करत नाही. आमच्याकडे सगळं आहे पण आम्ही करत नाही. प्रॅक्टिकली त्याचा आम्ही आणण्याचा प्रयत्न करत नाही. सुचतं खूप. आणि मग कुठल्याही विज्ञानाची सुरुवात ही खरं तर प्रश्न पडण्यापासून होत असते. आपल्याला प्रश्न पडणं नंबर 1 आणि एखादी समस्या निर्माण होणं नंबर 2, याच्यातून भविष्यातले शोध लागत असतात. त्यामुळे प्रश्न पडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ज्याला प्रश्न पडत नाही ना तर तो माणूसच नाही. म्हणजे त्याला मेंदू नावाचा प्रकारच निसर्गाने दिलेला नाही. क्लिअर कट. प्रश्न पडलाच पाहिजे. आपल्याला पडतोच की नाही प्रश्न. आणि प्रश्न पडण्याचं वय खरं तर हेच असतं 18च्या आत. विशेषतः बालपण तर हे फार जबरदस्त असतं. सर्वात जास्त प्रतिभाशक्ती जर कोणात असेल ती लहान मुलांमध्ये असते. कालांतरानं आपल्याला थोडे पंख फुटतात, शिंग फुटतात, व्यस्तता वाढतात, आपले प्रायोरिटीज बदलतात आणि प्रतिभाशक्ती हळूहळू त्याच्यावर पुटं चढलेली असतात. ती संपलेली नसते पण पुटं चढलेली असते. आणि मग प्रश्न पडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रश्न हे आपल्याला बालवयात खूप प्रश्न पडले तर आठवून पाहतो. पण मी नेहमी एक उदाहरण देत असतो. माझे गुरुवर्य आहेत प्राध्यापक सुहास निर्मळे म्हणून. मी त्यांचा अगदी फॅमिली फ्रेंड होतो आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी हमखास त्यांच्या घरी गेलेलो असायचं कॉलेजला असताना. आणि त्यांची छोटी मुलगी होती मानसी नावाची. फार गोड मुलगी आणि प्रचंड चिकित्सक. इतकी चिकित्सक आणि बोलून बोलून भांडवून टाकणार. सारखी प्रश्नच विचारायचे. काका हे असं का, काका ते तसं काका. तिने एक दिवस मला एक प्रश्न पडला. तिचे बाबा आपलं ते याचं काड्या रोवत होते कंपाऊंडच्या. कट करून ते आणि तेच कंपाऊंड करत होते. मला ते काका ते बाबा काय करतात म्हटलं. काय नाही बाळा ते झाड लावतात. म्हणजे असं कसं झाड लावतात. ते काड्या आहेत बारीक बारीक. म्हटलं ते कंपाऊंडचे जे आहे म्हटलं ते कटिंग करून ते त्यांनी त्याला नंतर पानं वगैरे येतात म्हटलं. पण पानं येतात म्हणजे म्हटलं त्याचं झाड होतं नंतर ते वाढतं. त्याला पानं येतात, झाड येतं. मग म्हणे काका ती जमिनीत पुरली काडी आणि मग त्याला नंतर पालवी फुटते असं पान येतं तुम्ही म्हणता आणि त्याचं झाड होतं. मग तसंच माणसाला पण पुरतात म्हणे त्याचं झाड का नाही होत. आता हा किती अफलातून प्रश्न होता. एका 4 म्हणजे नुकतंच 5-1 वर्षाची मुलगी 5-6 वर्षाची मुलगी आहे. ती शाळेत पण अजून जायला लागली नाही. ती हा प्रश्न मला विचारते. लक्षात घ्या. आणि तिचा प्रश्न संयुक्तिक आहे तसा. असं काही चुकीचं काय. तिला तो प्रश्न पडला. एकीकडे बाबा तिथं ते काडी पुरतात त्याला झाड येतं. मग माणसं पुरतात त्याला झाड का नाही. मग माणसांची झाडं का नाही होत. आता यातला तिचा तो उत्सुकतेचा चिकित्सेचा प्रश्नाचा भाग बाजूला ठेव. का यदा कदाचित भविष्यामध्ये आर्टिफिशियल मॅन सुद्धा असे होऊ शकतील का नाही. का नाही होऊ शकणार. माणसासारखी माणसं आता होऊ शकतात निर्माण. त्याला काय. कित्येक चित्रपटांमध्ये तशा पद्धतीचे स्टोरीज टाकले गेले. खूप चित्रपट आहेत तसे. आज तुम्ही पाहणार पण आहात. एक छान चित्रपट मस्तपैकी सायन्स फिक्शनवर आधारित. तर हे प्रश्न पडणं फार महत्वाचं आहे. आणि जगातले जेवढे काही शोध लागलेले आहेत ते सगळे शोध हे प्रश्न पडण्यातून लागलेले आहेत. जेवढी संशोधनं झालेली आहेत ती प्रश्न पडण्यातून झालेली आहेत. किंवा एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर माणूस त्याच्यावर कृती करू लागतो, प्रक्रिया करू लागतो, त्याला काहीतरी पर्याय शोधू लागतो आणि त्याच्यातून एखादी गोष्ट जन्माला येते, उदयाला येते. ही साधी सोपी गोष्ट आहे आपल्या आयुष्यात. आणि मग जगातले सगळे शोध हे या पद्धतीनं लागलेले. गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो. पण प्रश्न पडणं ही फार महत्वाची. म्हणजे ज्या काळामध्ये आपण रानटी अवस्थेत होतो की आपल्याला कसलंही भान नव्हतं. ऊन वारा पाऊस ह्या कसलंही भान माणसाला नव्हतं. तो जंगलांमध्ये राहायचा, गुहांमध्ये राहायचा, कच्चा मांस खाऊन जगायचा. कच्चा मांस खाऊन जगायचा. आणि मग त्याच्या अंगावर प्रचंड केस वगैरे पण असायची भरपूर.
रानटीचा माणूस तो. तर रानटी अवस्थेत असलेला आपण एक प्रकारे पशुतुल्यच, आपण माणूस नव्हेच. परंतु मानव प्राण्याला निसर्गानं एक तिसरा डोळा दिलेला आहे, प्रतिभेचा. मानव प्राण्याला इतर प्राण्यांसारखी सगळी अवयव दिलेली असली तरी एक स्वरयंत्र नावाचा एक पार्ट आहे. आणि त्या स्वरयंत्रामध्ये जास्तीच्या गोष्टी निसर्गानं माणसाला फक्त दिलेल्या आहेत, प्राण्यांना नाही. प्राण्यांना आवाज काढता येतो, प्राण्याला ध्वनी काढता येतात, माणसाला ध्वनी काढता येतात, आवाज काढता येतो. पण प्राण्यांना ध्वनीपासूनचे शब्द आणि शब्दांपासूनची वाक्य नाही बनवता येत. फार तर कावळ्याला कावकाव म्हणता येईल, पोपटाला फार तर आपण म्हणतो तसं पोपटासारखं मिठू मिठू बोलता येईल, पण त्याच्या पलीकडचं वाक्य नाही त्याला बोलता येणार. राम राम, आला कसाल्या, असं काही पण म्हणायला लागतो आपण. पहा, पाहुण्याला त्याला शिकवलेलं असतं त्या पोपट्याला, आणि तो तेवढंच बोलतो, त्याच्या पलीकडे त्याला बोलता येतं. आपण म्हणतो पोपट मिठू मिठू बोलतोय, तर असं म्हणतो नाही एखादा. प्राण्यांना लिमिटेशन्स आहे, पण माणसाला एक मेंदू नावाचा, प्रतिभाशक्ती नावाची गोष्ट दिली आहे. आणि मग आम्ही जो श्वास घेतो त्याच्यातून आपल्या आत गेलेला श्वास उश्वासासाठी बाहेर पाडताना फुफ्फुसापासून ओठांपर्यंतचे जे यंत्र दिलेलं आहे त्याला आम्ही काय म्हणतो? ध्वनी यंत्र म्हणतो, स्वरयंत्र म्हणतो, स्वरयंत्र त्याला अशी नाव आहे. आणि मग तो बाहेर पडणाऱ्या श्वासावर वेगवेगळ्या पद्धतीची प्रक्रिया करणारे वेगवेगळे स्थान आहेत, अवयव आहेत. आपली जीभ नावाचा एक पार्ट आहे, आणि त्याच्या आधारानं मग माणूस क पासून वेगवेगळे शब्द, त्याची वाक्य, त्याच्यापासून मग पॅरेग्राफ्स हे पुढे झालेले. आणि मग ध्वनीपासून भाषा आकाराला आली, भाषेपासून ज्ञानाचं संचित आलं. आणि मग मला जे सुचतं ते मी शब्दातून वाक्यात रूपांतरित करतो आणि ते साठवतो, ते एकाकडून दुसऱ्याला देतो. मी आता तुम्हाला जे सांगतोय ते लँग्वेजच्या माध्यमातून सांगतोय. मला जे वाटतंय सुचतंय मी ते सांगतोय, तुम्ही ऐकताय, तुमच्या ज्ञानात काही नवी भर पडते, काही जुनं माहिती होतं. हा मग ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार असा होऊ लागतो. म्हणून भाषेचा शोध हा जगातला सर्वात क्रांतिकारक शोध आहे. जर भाषेचा शोध लागला नसता तर यदा कदाचित आपण सुद्धा गोठ्यातल्या जनावरांसारखी किंवा रस्त्यावरच्या जनावरांसारखी फक्त हांबरत फिरलो असतो. पण भाषेचा शोध हा मानव प्राण्यानंच लावलेला आहे. आणि मग जगामध्ये अशा ज्या काही 7-8 हजार भाषा आहेत त्यातली आपली मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी, ह्या वेगवेगळ्या भाषा. कालच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आपल्या मातृभाषेच्या अनुषंगाने. तसाच इंटरनॅशनल लँग्वेज डे पण असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस वेगवेगळ्या टोळ्यांनी तयार केलेल्या आहे. आणि रानटी अवस्थेत राहणारा जो माणूस आहे त्याला त्या ध्वनीवर प्रक्रिया करून भाषा नावाची गोष्ट अस्तित्वात आणली. आणि मग त्याला जे आठवतं, सुचतं ते भाषेतून मांडायला लागला आणि ते इतरांना कळायला. परंतु प्रश्न पडणं नावाची गोष्ट आहे. भाषेचा शोध काय असं सहज नाही लागलेला, प्रश्न पडण्यातून लागलेला. आणि इतर प्राणी ओरडतात. मग टार्झन चित्रपट पहा तुम्ही, त्याच्यामधला दाखवलेला टार्झन म्हणजे अगदी जन्मल्याच त्या जंगलामध्ये हरवलेला मुलगा आणि प्राण्यांच्या सानिध्यात राहिले. त्याला भाषा कुठे येते? भाषा नाही त्याला. तो त्या प्राण्यांसारखं आरडतो, ओरडतो, सगळी त्यांची लँग्वेज त्याला येते, पण माणसाची लँग्वेज त्याला येत नाही. त्याच्या सगळ्या कृती उक्ती सगळं त्यासारख्या आहे. याचा अर्थ असा आहे की मानव प्राणी जो आहे हा एकत्र राहून जे शेअरिंग करतो आणि त्याच्यातून जो विकास होतो. मग रानटी अवस्थेत असलेला माणूस त्याला जे सुचत होतं, त्याला जे आठवत होतं, त्याला जे प्रश्न पडत होते, त्याच्यावर जो प्रक्रिया करत होता, त्याला जी उत्तरं शोधत होता, ते भाषेतून मांडू लागला. आणि भाषेतून मांडल्यामुळं त्याच्यात नवी भर सातत्यानं पडत गेली. आणि मग वेळूच्या बनातून घुमणारा आवाज, वारा, ज्यावेळी वाऱ्याचा प्रचंड असा जो काही झोत येतो आणि जे काही बांबूचं बन असतं त्या बनातून तो बाहेर पडताना तो वारा त्या वेळूला, त्या बांबूंना घासून बाहेर पडतो, स्पर्श करून बाहेर पडतो आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची सुरावट बाहेर पडते. आणि ह्याच्यातून फार कधी मंजूर सूर येतो, कधी असा सूर येतो, म्हणजे जास्त वारा असेल. त्याच्यातून त्याला प्रश्न पडला की हा आवाज असा वेगळा काय येतो, असा वाहणारा वाऱ्याचा आवाज वेगळा, याच्यातून वेगळा का? आणि मग तो विचार करू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की वाऱ्याला अडवलं, वाऱ्याला घासलं, वाऱ्याला स्पर्श केला की ध्वनी निर्माण होतात.
आणि मग आपल्याला दिलेलं यंत्र आहे, आत गेलेला श्वास बाहेर पडताना त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घासणारं यंत्र आहे, स्पर्श करणारं यंत्र आहे. म्हणजे मला प म्हणायचं असेल तर मला दोन्ही ओठ बरोबर जवळ आणावे लागतात आणि त्या हवेला आडवावं लागतं आणि ती हवा त्या ओठांना भेदून बाहेर पडताना प नावाचा ध्वनी बाहेर पडतो. मी दोन ओठ बाजूला ठेवून प नाही म्हणू शकत, नाहीच म्हणू शकत. मला अळ म्हणायचं असेल तर माझी जीभ आत वळवावी लागते आणि ती हवा मग त्या आहे त्या अशी चपाती लाटल्यासारखी ती आत गेलेली हवा जी आहे ती जीभ आहे तिला ती हवा बाहेर घेते आणि ळ नावाचा ध्वनी बाहेर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हवा अडवली जाऊन किंवा स्पर्श करून बाहेर पडते. ती वेळूच्या वनातून गुंजणाऱ्या त्या सुरामधून माणसालाही सुचलं. बासरी पहा मग कशी आहे. बासरी म्हणजे काय, बांबूचं एक कांडीच आहे, फक्त तिला होल पाडलेले असतात, पुढं असं टोक केलेलं असतं आणि ती हवा फुकली जाते आणि मग तिथं तुम्ही त्या होलवर बोट ठेवलं की वेगळे वेगळे सूर बाहेर पडतात. म्हणजे हवेला अडवलं की ध्वनी निर्माण होतो, सूर निर्माण होतात, त्याच्यातून संगीत पुढे येतं. हे सगळं असं आहे. भाषा, शब्द म्हणजे ध्वनी, शब्द, भाषा, संगीत आणि हे कशातून प्रश्न पडण्यातून निर्माण झाले. आणि मग वारा का वाहतो हा दुसरा प्रश्न आम्हाला पडतो. पडला वारा का वाहतो, ऊन का पडतं, पाऊस का येतो, भूकंप का होतात, ह्या प्रश्नांमधून झालेल्या चिंतनातून जी प्रक्रिया झाली, ज्या कृती झाल्या, त्याच्यातून जे पुढे आलं त्याला आम्ही विज्ञान असं नाव दिलेलं आहे. विश्वाविषयीचं ज्ञान. पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे काही 5 हे आहे त्याच्याविषयीचं ज्ञान म्हणजे विज्ञान. आणि मग हे प्रश्न पडणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यातून हळूहळू माणूस मग प्रगत होत गेला आणि मग तो विज्ञानवादी होत गेला. पण आम्ही झालंय कसं, जसं जसे जास्त विज्ञान आम्ही म्हणजे विज्ञान आणि वैज्ञानिक शोध यायला लागले आणि यांत्रिकीकरण झालं, सगळं झालं, पण वैज्ञानिक दृष्टिकोन नावाची जी गोष्ट आहे तो दृष्टिकोन मात्र आम्ही त्या विज्ञानाकडून घेतला नाही. विज्ञानाकडून आम्ही सगळ्या गोष्टी घेतल्या, सगळ्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे शोध पण लागले, पण आम्ही वैज्ञानिक दृष्टी नावाची जी गोष्ट आहे ती आम्ही घेतली नाही आणि ती आपली विकसित होणं फार गरजेचं आहे. विज्ञान दिन साजरा, राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देशच हा आहे. आणि ह्या सगळ्याचं मूळ मी सांगितलं की प्रश्न पडणे. म्हणून ज्याला प्रश्न पडत नाही तो माणूस नव्हेच. आणि मग त्या सगळ्या बाबतीमध्ये जी नेहमी जागतिक उदाहरणं आम्ही घेतो की कोणता शोध कसा लागला, कशामुळे लागला, कोणी लावला, हे सांगतो आम्ही. रमन इफेक्ट काय आहे, क्वांटम थेअरी काय आहे, हे आम्ही सांगतो, हे सगळं सांगतो. पण ते का निर्माण झालं, कसं निर्माण झालं, कशामुळे निर्माण, त्याची कारण मीमांसा आम्ही करत नाही. कारण मीमांसा नावाची गोष्ट फार महत्वाची आणि साध्या साध्या कृतीतून हे शोध लागलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे जसं न्यूटनला लागलेला शोध सगळ्या जग प्रसिद्ध आहे गुरुत्वाकर्षणाचा, की पृथ्वीच्या पोटामध्ये असलेली जी काही शक्ती आहे खेचून घेण्याची आणि त्याच्यातून मग तो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पुढे येतो. किती साध्या प्रसंगातून तो शोध लागलेला आहे. त्याच्यावर मग संशोधन झालेलं आहे, त्याच्यावर विचार, चिंतन आणि कृती झालेली आहे. नाही तर प्रश्न पडला आणि विसरून गेला असं नाही चालत. प्रश्न पडल्यानंतर पछाडून जाणं, त्या प्रश्नाचा सारखा पिच्छा करणं, त्याचा सारखा पाठपुरावा करणं, याच्यातून नवनव्या गोष्टी शोध उदयाला येत असतात. आणि मग तसंच न्यूटनचं झालेलं की पडलं सफरचंद लागला शोध, असं थोडी येते एका रात्रीत. हे पडणारं सफरचंद साधी घटना आहे नैसर्गिक. झाडावरचं सफरचंद खाली पडेल, आम्ही तेच हजारो वर्ष सांगतोच आहोत. आणि मग ते पडलेलं सफरचंद खालीच का पडलं, ते वरच का लटकलं नाही, हवेत का गेलं नाही, ते खालीच का येतं, प्रश्न पडले. मग कृती सुरू झाली. परत एकदा वर फेकून पाहू, आपण वर फेकून पाहिलं तरी ते परत खाली. असं खूप वेळा करून झालं तरी ते खालीच. मग थोडी हलकी वस्तू फेकून पाहू तरी खालीच. हे असं का होतंय? मग ज्या अर्थी ते परत परत
आय थिंक इथं कोणतरी आहे या जमिनीच्या पोटात की त्याला ओढते. साधं साधं बोलतो मी, काहीतरी आहे याच्या पोटात, काहीतरी आहे हे खेचतंय त्याला, आणि त्याच्यातून मग काहीतरी एक तिला नाव द्यावं आणि हे द्यावं, आणि ते काय त्याचा फॉर्म्युला. हे झालं म्हणून काय संपलं का? गुरुत्वाकर्षण शोध लागला आणि जगातले शोध संपले, विज्ञान संपलं असं आहे का? विज्ञान हे कधीच संपत नसतं. विज्ञानाचा मूळ बेसच काय आहे? रिसर्च. पुन्हा पुन्हा सर्चिंग करणं, पुन्हा 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 पडताळा घेणं, परत पडताळा घेणं, परत पडताळा घेणं. तिथंच थांबून नाही चालत. नाही तर मग चाकाचा शोध लागला आणि जगाला गती मिळाली, बरोबर आहे. चाकाचा शोध लागला आणि गती मिळाली, पण ते तिथं थांबलं का? आज आम्ही सॅटेलाइटचा भाषा करतो आहोत. आज बैलगाडीच्या जमान्यातून आम्ही सॅटेलाइट मध्ये आलेलो आहोत. चांद्रयान 3 वगैरे असे 3-4 मॉडेल्स फार चांगले ठेवलेले आहेत तिथे. ही मुलं किमान काय चाललंय जगातलं त्याचं कमी कमी अनुकरण तरी करतायत. किंवा अग्नीचा शोध लागला. अग्नी जो आहे हा काय नव्हता का जगात? हे विश्व निर्माण होण्यापूर्वी, सजीव प्राणी निर्माण होण्यापूर्वी पण अग्नी होताच नाही. मुळातच पृथ्वीची किंवा निर्मिती होत असतानाची पूर्वावस्था, मी जास्त सांगायची काय गरज. मग ज्वालामुखी असेल, लावारस असेल, काय 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 ते पहा तुम्ही सगळं. पण त्याच्यापूर्वी काहीतरी इथं जीवसृष्टी वगैरे असणारच आहे. त्याच्या अवशेष आजही सापडतात आपल्याला. अग्नी, तेज म्हणजे जल, वायू हे जे आहे, आप, हे ह्या सगळ्या शोधाचे बेस आहे. आणि मग एखाद्या म्हणजे गारगोटीच्या नुसत्या घर्षणानं थिंबी उडते आणि आग पेटते. आता त्या काळातही वनवे पेटायचेच. ज्या काळात माणूस रानटी अवस्थेत होता, कच्चा मांस खाऊन जगत होता, शिकार करत होता, त्याही काळामध्ये किंवा कंदमुळं खाऊन जगत होता, त्याला कसं जगावं कळत नव्हतं, भान नव्हतं. तेव्हा काय आगी लागत नव्हते, लागत होते. अग्नी नव्हता का? नॅचरली आगी लागत होत्या. घर्षणातून ती ऊर्जा निर्माण होऊन आगी लागायची, वनवे पेटायचे, जंगल पेटायचे. आणि मग कच्चा मांस खाणारा हा जो रानटी अवस्थेतला माणूस आहे, त्याला नाईलाजानं पोट भरण्यासाठी ते भाजलेलं मांस खावं लागायचं, जळलेलं मांस खावं लागायचं. मग आम्हाला कळायला लागलं हे जरा रुचकर लागतं. मग भाजल्यानंतर रुचकर लागतं, चविष्ट लागतं. मग भाजून खाण्याची प्रक्रिया, अन्न कुठून तरी काहीतरी नॅचरल प्रक्रिया घडते आणि त्याच्यातून आलेल्या अनुभवातून मग पुढची गोष्ट येते. आणि मग आता तर काय त्या बाबतीमध्ये तर सांगूच नका, आपल्या जिभेचे चोचले खूपच वाढलेले आहेत. पण सुरुवात पहा. पण हा अग्नी आहे तुमचं, किंवा रथाचं चाक आपण म्हणतो, पण शोध हा अंतिम नसतो. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. संशोधन ही अखंड चाल, म्हणून त्याला रिसर्च असं म्हटलेलं आहे. मग न्यूटननं शोध लावला आणि जग म्हणजे शोध संपले असं थोडं आहे. पुढं आइन्स्टाईन आलाच ना, मग त्यानं सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. मग तिथं थांबलं का? नाही थांबलं. तुम्ही आता फार अगदी एआयच्या जमान्यापर्यंत येऊन पोहोचलेला. म्हणजे मला आता मी सहज तुमचे ते काही मॉडेल्स आणि ते सगळं पाहत होतो, किंवा क्वांटम थिअरी, त्यामध्ये पहिल्याच वर्षी आलो तेव्हा मी मॅथमॅटिक्सच्या पोस्टर प्रेझेंटेशनला गेलो. त्यावेळी त्या मुलांनी मशीन लर्निंगचे काही मॉडेल हे पोस्टर्स लावलेले होते. मी त्यावेळी आमच्या मस्के सरांना म्हटलं होतं याचा काहीतरी एआयशी वगैरे संबंध असणार आहे. तसंच आत्ता आल्यानंतर मला कुठलं तरी एक मॉडेल सांगितलं आणि त्याचं काय एआय क्वांटम थिअरीचाच ना, पदार्थ आणि ऊर्जा याचं काहीतरी तुम्ही सांगितलं. ते मला तुमची शास्त्रीय भाषा येत नाही. ती पदार्थ आणि ऊर्जेचा काय समतोल काहीतरी ते सांगितलं. समजा क्वांटम थिअरी आहे, त्याचा एआयचा बेस तोच आहे. इकडे ते मशीन लर्निंगचं जे काही मांडलं गेलेलं पोस्टर, एआयचा बेस तोच आहे. आणि एआय म्हणजे काय असं अचानक एका रात्रीत असं वरून पडलेलं आहे का? असं काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही. हो, ह्या सगळ्याचं सगळं इथंच आहे. फक्त आम्ही त्याला आता एआय म्हणजे वगैरे असं वेगळं भारत त्याच्यात फार मागे असलं काही नाही. सगळं तुमच्यातच आहे, खचाखच भरलेलं.
फक्त आम्ही काय करत नाही, प्रश्न करून कृती करत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही, प्रात्यक्षिकात आणत नाही, आणि म्हणून आम्ही मागे पडतो. आणि ते मागे पडू नये म्हणून याची सतत 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 तुम्हाला आठवण करून द्यावी म्हणून हा विज्ञान दिला आहे. त्याच्यासाठी हा सायन्स दिला आहे. आणि मग संशोधन किंवा रिसर्च ही अखंडपणानं चालणारी प्रक्रिया असते. तिला आदी असतो, संशोधनाला आदी आहे, प्रारंभ आहे, पण अंत नसतो. लक्षात घ्या, कधीच नाही. म्हणजे आता एआय आलं तर आता एआयच्या पुढे आपण आणखी 15 वर्षांना, 20 वर्षांना, 25 वर्षांना कुठे जाऊ मला माहित नाही, पण तुझं काहीतरी वेगळं आलेलं असेल. त्याच्या पुढे गेला आणखी काहीतरी वेगळं आलेलं असेल. पण आताचा परवलीचा शब्द हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तुमचं क्लाउड टेक्नॉलॉजी आहे. काल परवापर्यंत आमच्या BCS किंवा BCA तिकडे जे आहे त्यांची ती कोडिंग लॅब, कोडिंग लँग्वेज, आणखी काय बरंच प्रोग्रॅमिंग वगैरे. आता त्याला मागं टाकून हे एआय आला. आता एआयची जर त्यांनी मैत्री केली नाही तर हे मागं पडतील, त्यांना एआयची मैत्री करावीच लागेल. म्हणजे आता त्याच्यात ह्या ज्या IoT वगैरे बरंच काय 3D प्रिंटिंग वगैरे 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 काय काय हे आत्ताचे परवलीचे शब्द आहेत. आणखी 5 वर्षांनी हे शब्द बदललेले असतील, शब्द बदललेले असतील. आणि म्हणून रिसर्च किंवा संशोधन ही एक अखंडपणानं चालणारी प्रक्रिया असते. तिला आदी असतो पण अंत नसतो, शेवट नसतो. त्याच्यामध्ये सातत्यानं नव्यानं 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 भर पडत असते. आणि जर ती पडली नाही तर मग मात्र आपण खूप मागे पडू शकतो. आणि म्हणून मी परत एकदा त्या गदिमांच्या कवितेचा परत उल्लेख काय करतो की कालचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालला, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला. तुम्हाला गतीचा कायदा पाळावाच लागेल, नाही तर तुमचा हा स्टॉप इथंच राहणार. हा थांबा आहे सध्या तुम्हाला दिलेला, पण या थांब्यापासून थांबून नाही चालणार, पण पुढे जावंच लागणार आहे. गतीचा कायदा पाळावाच लागणार आहे, नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करावीच लागणार आहे, त्याच्यात नव्यानं आपल्या पद्धतीने भर टाकावीच लागणार आहे. आणि ही मुलं तो विचार करतायत, ही फार मोठी जमेची गोष्ट आहे. खरं तर आपलं आयडियाचा आविष्कार नावाचा जो प्रोजेक्ट आपण लॉन्च केला 4 वर्षापूर्वी, त्याचा मूळ उद्देशच हा होता की अगदी फार ह्युमॅनिटीजच्या मुलांनी सुद्धा आयडियाज लढवाव्या, त्या प्रत्यक्षात आणाव्या. कॉमर्सच्याही मुलांनी आयडियाज लढवाव्यात, त्या प्रत्यक्षात आणाव्यात. आणि सायन्स टेक्नॉलॉजीच्या मुलांनीही तेच करावं आणि या आयडियाज लढवाव्यात. आणि मी सायन्सकडची टीम जी आहे सगळी, आमच्या IQCचे कोऑर्डिनेटर पैसर आहे, तुम्हाला माहीत नाही, सांगत नाही स्वतःविषयी फारसं. ही इज अ डायनॅमिक पर्सन, ही इज अ व्हेरी एक्सलंट पर्सन. म्हणजे रिसर्च आणि याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचा जो रेशो आहे तो रेशो अत्यंत जबरदस्त असा आहे. खूप डायनॅमिक प्राध्यापक आपल्या महाविद्यालयामध्ये आज कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा खरं तर तुम्ही फार उपयोग करून घेतला पाहिजे. बदानेंसारखे अत्यंत ब्रिलियंट प्राध्यापक, यंग चांप प्राध्यापक, की रिसर्चमध्ये सुद्धा त्यांचं अत्यंत तोडीस-तोड चांगलं काम आहे. आणि आपल्या महाविद्यालयातल्या 5 विषयांच्या रिसर्च सेंटरचे ते कोऑर्डिनेटर असताना आयडियाच्या आविष्काराला अत्यंत प्रॉपरली ते प्रत्यक्षात आणतायत. इथं पेटंट प्राप्त प्राध्यापक आहेत बऱ्यापैकी, आशा कदम सारखे प्राध्यापक आहेत, आणखी बरेच आहेत पेटेंट्स मिळवणार. त्या पेटेंट्सचं सुद्धा आपल्याला खरं तर व्यावसायिक रूपांतरण करण्याचं सुद्धा स्किल असलं पाहिजे. आणि मग साध्या आज तुम्ही तिथं ठेवलेल्या पोस्टरपासून इथं येऊन 2 मिनिटं बोलण्यापासून, प्रास्ताविकातून काहीतरी क्वांटम थेअरी वगैरे काहीतरी सांगितलं ते, याच्यापासून सेमिनारमध्ये ते काही तुम्ही ज्ञान आहे ते तिथं व्यक्त करण्यापासून तर ते एखाद्या कागदावर उतरवण्यापर्यंत. मग जसं आता 7 तारखेला आपल्याकडं नॅशनल लेवलचं चर्चासत्र होत आहे, सेमिनार, सायन्स रिलेटेड ते सेमिनार आहे. माझं तर खरं तर अपेक्षा अशी आहे की त्याच्यामध्ये प्राध्यापकांना तर व्यक्त व्हावंच लागणार आहे, पण स्टुडंट्सना विशेषत्वानं जास्त व्यक्त झालं पाहिजे, जास्त पार्टिसिपेशन केलं पाहिजे.
कारण या सेमिनार्समधून जे ज्ञान जे आहे त्याची जी चर्चा होत असते ती अत्यंत प्रॉपर होत असते. आपल्या विषयातल्या ज्ञानाची जी चर्चा आहे, वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा ही तज्ञ लोक अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात आणि तिथं आपल्याला संधी आहे प्रेझेंट होण्याची आणि पब्लिश होण्याची. ते कागदावर आलं पाहिजे. मेंदूत ती गोष्ट मेंदूत राहून गेली की नंतर पश्चाताप करा, अरे मला तर हे सुचलं होतं पण त्यानं पण आता नव्यानं ते मांडलं, त्याला हे मिळालं. नंतर पश्चाताप होतो की मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा हे 2-3 अनुभव घेतलेले आहेत की मला जी गोष्ट सुचली होती ती मी प्रत्यक्षात आणण्यात आळस केला आणि नंतर ती कुणीतरी इम्प्लिमेंट केल्यानंतर तो प्रचंड काहीतरी भाव खाऊन गेला. मला फार पश्चाताप झाला, अरे मला कधी सुचलं होतं मी ते केलं नाही. असे 2-3 प्रसंग आहे, मी आता ते सांगणार नाही. पण माझ्या आयुष्यातल्या त्या फार मोठ्या चुका आहेत की मी त्या नोट करून ठेवायला पाहिजे होत्या, त्याच्यावर मी काहीतरी व्यक्त व्हायला हवं. आणि मग आपण रिसर्च पेपर्स तयार करणं आहे, म्हणजे व्यक्त होणं आहे आणि प्रेझेंट होणं आहे. सेमिनार्स म्हणून रिसर्च पेपर्स तयार, प्रोजेक्ट वर्क आहे तुम्हाला पहा. हे सगळं काय आहे? हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. लक्षात घ्या, कागदावरच्या नुसत्या ज्ञानानं आता थांबून म्हणजे चालणार नाही. प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्वाचं आहे आणि सायन्सचा आत्माच प्रॅक्टिकल आहे, पायाच प्रॅक्टिकल आहे. आणि आपल्याकडं तितक्या ताकदीच्या त्या विषयाच्या अत्यंत टॉपच्या लॅबोरेटरीज आहेत, टॉपच्या. म्हणजे असं कुठलाच विषय नाही की त्यांची लॅबोरेटरी अत्यंत अद्ययावत नाही. प्रत्येक विषयाची लॅबोरेटरी अद्ययावत आहे, अगदी तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुद्धा. आणि मग ह्या लॅबोरेटरीचा फायदा तुम्ही कधी उचलता? आदर्श संशोधकाचं वैशिष्ट्य असं आहे की तो घरी कमी, कॉलेजला कमी, लॅबोरेटरी जास्त असतो. आमचे महानवर सर 9-9 वाजेपर्यंत लॅबमध्ये असतात. अर्थात ते आता त्यांच्या स्वार्थासाठी असतात. PhD चालू आहे, PhD झाल्यानंतर ते घरी ढाळाढूळ झोपणार नाही, मला माहित आहे. आता PhD डिग्री प्राप्त करायची आहे, त्यांना लकडा आहे, मला 2 वर्षात PhD झाली पाहिजे असं त्यांना मी चॅलेंज दिलेलं आहे आणि त्यांचं वर्ष संपत आलेलं आहे. जर ते PhD झाले नाही 2 वर्षात तर मी त्यांना सांगितलं काय सांगायचं. तर प्राध्यापकांनी संशोधन करून या डिग्र्या मिळवाव्यात, पण ह्या बरोबरीनंच विद्यार्थ्यांनी सुद्धा संशोधनाशी सतत मैत्री ठेवली पाहिजे. आम्ही सुद्धा या पद्धतीनं घडलो म्हणून आम्ही हे सांगतो. आम्ही आमच्या विद्यार्थी जसे हे केलं नसतं ना, म्हणजे सेमिनारला मी गेल्यानंतर ज्या विषयावरचा सेमिनार असेल मी त्याची पॉईंट काढायचो. तो बोलणारी व्यक्ती कितीही तज्ज्ञ असू द्या, त्या बोलण्यामध्ये मला काही मुद्दे आवडले की मी ते नोट करायचो आणि ते नोट केल्यानंतर मला प्रश्न पडायचा की यांनी हे असं मांडलं, मग हे असं का. आणि मग मी प्रश्न विचारायला उभा राहायचो. मला पहिल्यापासून ती सवय आहे, म्हणजे फालतू प्रश्न नाही, टाइमपास म्हणून. त्या मांडलेल्या मांडणीविषयी मला पडलेला प्रश्न आणि मग त्या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा, त्या चर्चेतून माझ्या ज्ञानामध्ये पडलेली भर. एक विद्यार्थी असताना ह्या पद्धतीनं झालेल्या जडणघडणीतून मग पुढचा संशोधन, आणि त्याच्यामुळं रिसर्चशी आजही माझं नातं अत्यंत घट्ट आहे. मग MPhilला गेल्यानंतर सुद्धा एक थिसिस, त्याचा एक विषय, त्याच्यावर सगळं मग तो सबमिट करणं, मग PhD, ह्या झाल्या डिग्र्या. ठीक आहे, तो एक डिग्री हा एक तसा कृत्रिम भाग आहे, पण ती डिग्री मिळण्याचं समाधान कधी, जेव्हा तुमचं रिसर्च आहे त्याची योग्य दखल आणि नोंद घेतली जाते. म्हणजे मी माझं उदाहरण का सांगतो तर ते सांगण्याचा अधिकार मला आहे. तर MPhilची डिग्री मिळत असतानाचा जो थिसिस मी सबमिट केला होता, महाराष्ट्रामध्ये मराठी समीक्षेमध्ये पहिल्यांदा एक कन्सेप्ट मांडलेला तो थिसिस होता. ती कन्सेप्ट कुठली तर महानगरीय साहित्य नावाची कन्सेप्ट ही 96 पूर्वी कुठेच मांडलेली नव्हती. संकल्पना, शास्त्रशुद्ध संकल्पना, शब्द होता पण संकल्पना नव्हती. आणि त्या संकल्पनेच्या आधारानं 2 नॉव्हेल्सचा मी अभ्यास केला होता, सोशल आणि कल्चरल. तो विषय मला असाच सुचला होता. एक कादंबरीतलं एक प्रकरण, समीक्षेतलं एक पुस्तक वाचताना, उषा अस्तक नावाचं एक पुस्तक, त्यांचं एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये एक प्रकरण होतं आणि त्या प्रकरणाला टायटल होतं एक विषय 3 कादंबऱ्या. मी तो लेख वाचला आणि त्या कादंबऱ्या मिळवल्या. कादंबऱ्या वाचून काढल्या, पॉईंट काढले. माझ्या लक्षात आलं हा एक विषय आहे म्हणजे नेमकं काय.
आणि त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की महानगरामध्ये राहणारा नवशिक्षित जो युवा आहे, सुशिक्षित युवा आहे, त्याला त्या महानगरामध्ये राहत असताना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याच्यातून फायटिंग करत असताना तो कशा पद्धतीनं व्यक्त होतो आणि ते महानगरीय कल्चर जे असतं हे त्याच्या जीवनावर कसा प्रभाव टाकतं, हे त्याचं सूत्र मला सापडलं. आणि मग मी टायटल दिलं आणि ह्या टायटल अनुसार ते प्रकरण केलं. त्याची विद्यापीठानं नोंद घेतली की पहिल्यांदा मराठी समीक्षेत मांडलेली संकल्पना आहे, म्हणून विद्यापीठाचा कैलासवासी सुहासिनी लद्दू नावाचा बेस्ट थेसिसचा अवॉर्ड मला त्यावेळी 4 वर्ष कोणाला मिळालेला नव्हता, पण तो माझ्या थेसिसला 96 साली मिळाला. कालांतराला खरं तर मला माझ्या गाईडनं सांगितलं, माझे गुरु होते कुलकर्णी सर, ते म्हणजे तू ताबडतोबीला लगेच PhD रजिस्ट्रेशन कर, हा विषय तू थोडासा वाढव आणि PhDला तू व्यापक घे, सगळ्या कादंबऱ्या कथा वगैरे कलेक्ट करून घे. माझ्याकडे ॲक्च्युली अर्ध कलेक्शन होतंच, पण आळस आपला मोठा शब्द. म्हटलं सर फार कष्ट केले, 2 वर्ष फार मी याच्यावर मेहनत घेतली, आता जरा थोडंसं वर्षभर गॅप घेतो, थोडे पेमेंटचे पण इश्यू आहेत, पगार नाही आहे, थोडंसं जरा म्हटलं मी थेसिस, मी म्हटलं माझा मित्रांकडून उसने पैसे घेऊन थेसिस तयार केलेला आहे, थोडंसं जरा म्हटलं मला. ते म्हणजे पहा मला वाटतं तुझा ताजा अभ्यास आहे, तू PhD 2 वर्षात PhD होऊ शकतो. पण मी त्या नॉनग्रांटच्या चक्रव्यूहामध्ये अडकलो आणि 96 पासून तर 2006-07 सालापर्यंत PhD नाही करू शकलो. 11 वर्ष माझी वाया गेली, फार पश्चाताप येतो. त्या झोटामध्ये ते झालं असतं. हा मी सांगितलं ना, आपल्या व्यस्तता दरम्यानच्या काळात मी त्याच्यावर एखादं पुस्तक करायला हवं होतं, ते नाही केलं. 2007ला मी रजिस्ट्रेशन केलं PhDचं आणि ठरल्याप्रमाणे बेस चांगला होता म्हणून मला 2010ला डिग्री पण मिळून गेली. विषय वेगळा घेतला, तिथं पण मी पहिल्यांदा वेगळा विषय घेऊन PhD केली. महाराष्ट्रातील विस्थापित आणि मराठी कादंबरी नावाचं. विस्थापित नावाची संकल्पना व्यापक स्वरूपामध्ये मांडली अजून गेलेली नव्हती. शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सोशल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मायग्रेटेड पीपल्सच्या अनुषंगाने. आणि त्या थेसिसला पुन्हा पहिल्यांदा वेगळी संकल्पना मांडली म्हणून वा कुलकर्णी समीक्षा ग्रंथ गौरव पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जो नॅशनल लेवलचा आहे तो मिळाला. का तर कन्सेप्ट पहिल्यांदा मांडली होती PhDला वेगळी. पण माझी चूक आयुष्यातली काय झाली, 11 वर्ष लेट मी PhD झाल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. खूप चांगल्या पद्धतीची काही संशोधनं जी पुढे यायला हवी होती ती नाही आली. आणि जी कन्सेप्ट मी आधी मांडली होती महानगरीय, ज्यावेळी मुंबई विद्यापीठामध्ये महानगरीय साहित्य संकल्पना आणि स्वरूप नावाचा पेपर तयार केला गेला. मी त्या प्रोसेसमध्ये कुठेच नव्हतो, कारण मी इकडे आलेलो आणि एक स्वतंत्र वाङ्मयीन प्रवाह म्हणून अभ्यासाला लागल्यावर त्याचं पुस्तक तयार झालं. विद्यापीठानं पुस्तक तयार केलं, त्याच्यात वेगवेगळ्या लेखकांची मतं घेतली, आपलं लेख घेतले, रिसर्च पेपर घेतले. पण माझी कुठेच काही अशी जाहीर वाच्यता नव्हती, कुठं पेपर नव्हता, पुस्तक नव्हतं, त्यामुळे त्यांच्याही गावी माझी नोंद नव्हती. आणि त्यातल्या एकाकडं मात्र माझ्या थेसिसचं काहीतरी PDF होती, त्यानं त्याच्यातलं पहिलं प्रकरण चोरलं आणि त्या पुस्तकात स्वतःच्या नावानं छापून आणलं, जसंच्या तसं. आणि ज्यावेळी माझ्या हातामध्ये ते पुस्तक 2020 साली आलं आणि म्हटलं माझा पेपर आहे हा रिसर्च पेपर, 96 साला त्याला थेसिसमधलं ॲज इट इज घेतलं 20 साली. पहिल्यांदा हा प्रवाह अभ्यासाला लागला. मी कदाचित त्याच्यावर कॉपीराईटचा ॲक्टनुसार खटलाही दाखल करणार होतो, पण दरम्यानच्या काळात ज्यानं चोरला होता तो अभ्यासक वाढला, प्राध्यापक, काही करू शकलो. आजही पुस्तकात त्याच्या नावानं हा लेख आहे, प्रत्यक्ष त्याचं लिखाण मी केलेलं आहे. मी पश्चाताप येतो की स्वतःच्या संशोधनाला मी अशा पद्धतीने वारा दिला नाही, पुढे आणलं नाही. ते बक्षीस मिळालं, तिथं झालं, संपला विषय. नाही तर मराठी समीक्षेतला महानगरीय साहित्य प्रवाहाची मांडणी करणारा संशोधक म्हणून माझी नोंद सुवर्णाक्षरानं झाली असती. मी तुम्हाला हे का सांगतो, अशा 2 घटना आहेत पश्चाताप करण्यासाठी. त्यातली ही एकच घटना मी सांगितली की आपल्या संशोधनाचं कोणीतरी अशा पद्धतीनं चोरी करतं आणि त्याचं श्रेय घेऊन जातं. म्हणून बाळांनो लक्षात घ्या की तुम्ही थांबू नका. आत्ता जे
जे तुम्हाला सुचतं, आयडियाज कागदावर उतरा, व्यक्त व्हा, पब्लिश करा, म्हणजे तुमच्या नावावर ते राहतात. आम्ही IPR वर वगैरे कॉन्फरन्सेस, सेमिनार्स काय घेतो तर त्याचे राईट्स आहेत, कॉपी राईट्स तसे असतात लिखाणाच्या संदर्भात, संशोधनाचे पेटंट्स असतात. आणि मग तुम्हाला उद्याच्या काळातला खऱ्या अर्थानं तुम्ही विज्ञान शाखेला आलात ना आणि त्याचं चीज करायचं असेल तर तुम्ही ही मैत्री जी आहे याच्याशी ही जोडून घेतली पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. आयडियाच्या आविष्कार सारख्या उपक्रमामध्ये तुम्ही भरभरून सहभाग घेतला पाहिजे. आपल्याकडे PhD सेंटर्स आहेत सायन्सची 3 ते ज्या ज्या फॅकल्टीचे आहेत त्यांनी PG झाल्यानंतर त्याचा यूज केला पाहिजे. विद्यापीठात इकडे तिकडे जायची गरजच नाही आता तुम्हाला. इथल्या इथं PhD पर्यंतचं शिक्षण आहे आणि डिग्री तर आहेच आहे, पण ती डिग्री कृत्रिम नाही, ओरिजिनल असली तर त्याचं समाधान आहे. आणि हे करताना पब्लिकेशन फार महत्वाचं आहे. जसं पेटंट पब्लिश होणं सुद्धा फार महत्वाचं असतं, फाईल होऊन पब्लिश होणं, तसंच आपला पेपर सुद्धा पब्लिश होणं. आणि मग 7 तारखेला तुम्हाला संधी आहे, विशेषतः PG आणि UGच्या लास्ट इयरच्या मुलांनी तर याचा फायदा उचललाच पाहिजे. त्यांना कंपल्सरी करून टाका सर रजिस्ट्रेशन आणि पेपर पब्लिकेशन, तर ह्या आलतील. म्हणजे गायत्री नको नको म्हणताना कमी कमी स्वतःचं नाव सांगून गेली का नाही. उद्या येऊन ती 2 मिनिटं सांगेल काहीतरी, आत्ता बोललं तरी ती सांगेल लगेच. सांगशील का 2 मिनिटं त्या भाई का आता हा म्हणायला लागेल, असं करावं लागेल तुम्हाला, तर हे संशोधक तयार होतील. तुम्हाला यांना आयतं चमच्यानं भरवायचंच नाही, यांना करायला लावायचं सर कृतीतून. तर हा विज्ञान दिन तुम्ही साजरा केला असं मी म्हणेन. आणि मग राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत असताना तुमच्यातून उद्याचे नवसंशोधक तयार व्हावेत. ते संशोधक तयार होण्यासाठी जो काही मॉरल आणि मटेरियल दोन्ही प्रकारचा मॉरल अँड मटेरियल सपोर्ट आहे तो देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. एक सगळ्यात महत्त्वाचं, अत्यंत उत्कृष्ट अशा लॅबोरेटरीज तुम्हाला उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही फायदा उचलला पाहिजे. आज PhD करणारे बाहेरचे म्हणतात आम्हाला 1 महिन्यासाठी लॅब वापरायला द्या, 2 महिन्यासाठी लॅब वापरायला द्या. आता ते बाहेर गेलेले आत्ता म्हणतात, जेव्हा स्टुडंट होते तेव्हा काय केलं. तर तुम्ही या सगळ्यातून योग्य तो बोध घ्या आणि ह्या सर्व टीमनं जे काही आज सगळं घडवलेलं आहे त्याच्यातून एक प्रेरणा घ्यावी. मी त्यांचं अभिनंदनही करतो, कौतुकही करतो. आणि तुम्ही सुद्धा याच्यातून योग्य बोध घेऊन या विज्ञान दिनाला खऱ्या अर्थानं सकारात्मकतेनं घेऊन उद्याच्या काळातला स्वतःतला संशोधक म्हणून स्वतःला पुढे आणावं असं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.